नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहासाचा पहिला पाठ 10 मिनिटाच्या आत. म्हणजेच काय की एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तेवढेच फक्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो लेट अस सी की आपण हा चॅप्टर किती वेळात पूर्ण करू शकतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर काही क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये असे आहेत जे मोस्टली एक्झाम मध्ये इतक्या फ्रिक्वेंटली नाही विचारले गेलेत. त्याच्याकडे आपण इतकं लक्ष नाही देणार आहोत. ठीक आहे. आता हे जे पहिलं पान आहे किंवा हा जो पूर्ण एवढा बॉक्स आहे याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की इतिहासाची अभ्यास पद्धत आणि विज्ञानाची अभ्यास पद्धत याच्यामध्ये कसा फरक आहे. इतिहासामध्ये आपण काय करतो की जे पण पूर्वीपासून आपल्याकडे पुरावे आहेत किंवा काही अवशेष आहेत किंवा इतिहासाची साधने आहेत याचा आपण वापर करतो आणि इतिहासाचा अभ्यास करतो. आपण त्या गोष्टी परत घडवून आणू शकत नाही कारण त्या घडून गेलेल्या आहेत. पण हेच विज्ञानामध्ये असेल तर आपण प्रायोगिक पद्धतीने त्या गोष्टी पुन्हा एकदा घडवून आणू शकतो. राईट. म्हणजेच तो प्रयोग आपण पुन्हा करू शकतो. ते रिझल्ट कसं आलं ते आपण परत एकदा फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय की विज्ञानाची पद्धत ही प्रत्यक्ष निरीक्षणावरती आधारित असते आणि सार्वत्रिक नियम असतील किंवा सर्वकालीन नियम असतील ते आपण पुन्हा पुन्हा मांडता येणं शक्य आहे आपल्याला. पण इतिहासामध्ये असं करणं शक्य नाहीये कारण घटना या घडून गेलेल्या असतात. मग आता इतिहासामध्ये आपण कशावरून अभ्यास करतो तर जे पण दस्तऐवज आपल्याकडे पहिल्यापासून अवेलेबल आहेत ते असतील किंवा नाणी असतील, अक्षरांचं वळण आहे किंवा त्या काळचा कागद आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो आणि मग त्याच्या आधारे ठरवतो की जो काही पुरावा आपल्याला मिळालेला आहे तर तो बरोबर आहे की नाही, तो खरा आहे की नाही, त्याचा उपयोग आपण केला पाहिजे की नाही. आता मग या ठिकाणी तुम्हाला इतिहास संशोधन पद्धत बघायला मिळते. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्या माहितीचं संकलन करणं असेल, त्यासोबतच पुढे आहे उपलब्ध घटकांचा अभ्यास करणं आहे, त्याच्यासोबतचे जे काही पुरावे असतील ते मिळवणं आहे. त्यानंतर योग्य प्रश्नांची मांडणी करणं, मग परिकल्पना मांडणं डिपेंडिंग अपॉन की काय आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यावरती काय प्रश्न पडू शकतात, त्यानुसार संशोधन करणं आणि मग संदर्भ तपासणं. या सगळ्या गोष्टी आपण इतिहासामध्ये करत असतो. मग आता खरं तर हे जे इतिहास लेखन आहे याची परंपरा खूप आधीपासूनची आहे आणि गतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडून जातात त्यांची क्रमवार मांडणी केली जाते आणि तिलाच आपण म्हणतो इतिहास लेखन. आणि इतिहास लेखन करण्याचं काम किंवा इतिहासाबद्दल लेखन करण्याचं संशोधन करण्याचं काम जो व्यक्ती करतो त्याला आपण इतिहासकार म्हणतो. ठीक आहे. आता हे जर वाचकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर मग त्या घटना कधी घडल्या, काय घडल्या, खऱ्या घडल्या की नाही, त्याच्या मागचा पुरावा काय आहे, त्याच्यासाठी वापरलेला दृष्टिकोन काय आहे, हे सगळं त्या इतिहास लेखनामध्ये मांडलेलं असतं. खरं तर पूर्वी अशी काही इतिहास लेखनाची पद्धत नव्हती. मग तुम्ही म्हणाल आपल्याला कसं कळलं की पूर्वीचे लोक काय करायचे, काय खायचे, कसं राहायचे? तर त्यांनी काय केलं होतं विविध प्रकारचे भित्तिचित्र ड्रॉ केले होते, भित्तिचित्र काढले होते. त्यांचं संकलन आपल्याला बघायला मिळतं किंवा बऱ्याचशा कथा कहाण्या ज्या पूर्वजांकडून आपण ऐकत आलेलो आहोत त्याच्याकडून माहिती मिळते. पराक्रमाच्या गोष्टी असतील, गीत असेल, पोवाडे असतील, तर म्हणजेच काय लिखित साधने आहेत, भौतिक इतिहासाची साधने आहेत आणि मौखिक साधने आहेत आणि या तिघांचा उपयोग करून इतिहास लेखन केलं जातं. आता याच्यामध्ये हा जो पॅसेज आहे ना हा तुम्हाला उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा यासाठी विचारला जाऊ शकतो. मग याच्यामध्ये काय काय आहे की हा एक दगड आहे, याच्यावरती तुम्हाला सैनिक बघायला मिळतात. या सैनिकांच्या हातामध्ये काही भाला वगैरे आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर बेसिकली हा एक शिलालेख पाहायला मिळतोय तुम्हाला फ्रान्स येथील लुव्र संग्रहालयामधला आणि याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की चित्रामध्ये काय दाखवलंय, ते कुठे आहे किंवा ते स्पष्ट करा 2 मार्कांसाठी की काय दाखवलेलं आहे किंवा तुम्हाला काय समजते चित्र पाहून वगैरे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचा आणि परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये असा प्रश्न 2 मार्कांसाठी 100% विचारला जातो. या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आहे की इतिहासाची मांडणी ही शास्त्रशुद्ध पद्धतीने केली पाहिजे. म्हणजेच काय प्रश्नांचा उपयोग करून मांडणी केली पाहिजे. हे का घडलं, कशामुळे घडलं, एकदा का प्रश्न पडला की आपण त्याचं उत्तर शोधू शकतो. मग दुसरं असं आहे की प्रश्न कसे असले पाहिजेत तर प्रश्न हे मानव केंद्रित असले पाहिजेत. म्हणजेच काय अर्थात आपण मानवाच्या इतिहासाचा अभ्यास करतोय त्यामुळे मानवाने तेव्हा काय केलं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. त्याचा संबंध कुठेही दैवी घटना याशी नको, म्हणजे फक्त मानवाने काय केलं वगैरे कसं केलं या संदर्भात प्रश्न असले पाहिजेत. आणि त्या प्रश्नांची जी काही उत्तरं असतील त्यासाठी विश्वासार्ह पुरावा पण असला पाहिजे आणि ते तर्क सुसंगत असलं पाहिजे. उगाच काहीतरी मांडायचं म्हणून नाही मांडायचं. ठीक आहे. सो मानवाने भूतकाळामध्ये ज्या काही कृती केलेल्या आहेत त्याचा वेध आत्ता किंवा भविष्य काळामध्ये आपण घेऊ शकतो. आता इथून एक सगळ्यात महत्त्वाचं MCQ एक्झाम मध्ये विचारलं जातं. हिस्ट्री हा शब्द जो आहे तर हा ग्रीक भाषेमधला आहे आणि हिरोडट्स याने एक पुस्तक लिहिलं होतं द हिस्ट्रीज. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शीर्षकासाठी हा शब्द वापरला गेला होता.
त्यानंतर बघा युरोपमधील जे वैज्ञानिक आहेत, आता आपण प्रत्येक वैज्ञानिक त्याचा इतिहास लेखनाबद्दलचा दृष्टिकोन काय आहे आणि त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं हे आपण बघणार आहोत. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे अशी की आधी इतिहासाचा अभ्यास करणं यासाठी काही वेगळं असं काही नसायचं. पण आता मात्र इतिहासाला महत्त्व दिलं जाऊ लागलेलं आहे किंवा त्याला एक स्वतंत्र विषय असा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर 1737 मध्ये याची सुरुवात झाली होती. सगळ्यात पहिल्यांदा जर्मनीमध्ये गॉटिंगन विद्यापीठाची स्थापना झाली होती आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा इतिहासाला ॲज अ स्वतंत्र विषय म्हणून मानलं जाऊ लागलं. ठीक आहे. महत्वाच्या विचारवंतांमध्ये सगळ्यात पहिले विचारवंत आहेत ते म्हणजे रेने देकार्त. रेने देकार्त यांचा असा विचार होता की जेही इतिहास लेखनासाठी आपण कागदपत्र वापरणार आहोत तर त्याची विश्वासार्हता आपण तपासून घेतली पाहिजे. आणि त्यांनी हे सगळं त्यांचं जे मत आहे तर ते मांडलेलं आहे डिस्कोर्स ऑन द मेथड या त्यांच्या ग्रंथामध्ये. ते एक फ्रेंच तत्वज्ञ होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट सत्य आहे असं प्रस्थापित होत नाहीये किंवा असं निसंशयितरित्या आपण सांगू शकत नाही तोपर्यंत आपण तिचा स्वीकार करू नये. ठीक आहे. सो हा विचार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एक्झामसाठी. नेक्स्ट आहे व्हॉल्टेयर. खरं तर व्हॉल्टेयर यांचं नाव आहे फ्रान्सवा मरी अरुए आणि ते फ्रेंच मधले तत्वज्ञ आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की इतिहासामध्ये जेव्हा आपण इतिहास लेखन करणार आहोत तर तेव्हा फक्त घटनांचा क्रम किंवा वस्तुनिष्ठ सत्य याच्यावर लक्ष नाही द्यायचंय. तर इतिहास हा मानवाचा आहे आणि त्यामुळे मानवाशी निगडीत किंवा मानवाच्या सर्वांगीण विकासाशी निगडीत जे काही प्रश्न आहेत म्हणजे समाजामधल्या परंपरा, व्यापार, शेती, राजकारण, आर्थिक व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी पण इतिहासामध्ये आल्या पाहिजेत. आणि हा विचार याआधी कोणी मांडलाच नव्हता आणि त्यामुळेच व्हॉल्टेयर याला आपण आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं म्हणतो. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे की व्हॉल्टेयरला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं का म्हटलं जातं. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा द्वंद्ववादाचा सिद्धांत महत्वाचा आहे. तो तुम्हाला एक्झामसाठी करायचा आहे. बाकी तुम्ही काही नाही केलं तरी पण चालेल. पण जसं की आपण रिव्हिजन करतोय त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे जर्मनचे तत्वज्ञ होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इतिहासामध्ये घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो परंतु त्यासोबतच आपण वेळोवेळी जे काही पुराव्यांमध्ये बदल होतात म्हणजे एकदा इतिहास लिहून ठेवला की झालं असं नाही ना. फॉर एक्झाम्पल मधले काही पुरावे नंतर सापडले तर आपण बदल पण केला पाहिजे. सो ते बदलत असलं पाहिजे ते रूप बदलत गेलं पाहिजे किंवा ते स्ट्रक्चर बदलत गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये पण मांडलेल्या आहेत. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस यामध्ये अँड रिझन इन हिस्ट्री मध्ये. बरं, यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे द्वंद्ववादाचा सिद्धांत. तर हेगेल यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीबद्दल तर्कवितर्क करणार आहोत तर तेव्हा त्याची 2 गटांमध्ये विभागणी केली पाहिजे. म्हणजेच काय, एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा एक तर निगेटिव्ह असेल असं तुम्हाला 2 गटांमध्ये विभागणी करायची आहे. मग आता खरं खोटं असेल किंवा चांगलं वाईट असेल याला आपण द्वंद्ववाद म्हणतो. मग आता तुम्ही म्हणाल फायनल रिझल्ट कसं येणार किंवा एकूण निर्णय कसा येणार. तर हे ज्या काही 2 मुद्दे आपण मांडलेले आहेत त्या दोन्ही सिद्धांताला छेद देणारा असा एक प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि मग त्या सिद्धांत आणि प्रतिसिद्धांताच्या उहापोहानंतर म्हणजे दोघांमधले पण पॉइंट समजून घेतल्यानंतर मग दोघांचं पण सार ज्यात सामावलेलं आहे ज्याला आपण सुवर्ण मध्य काढणं किंवा मिडल मार्ग शोधणं म्हणू शकतो तर ते तुम्ही याच्यामध्ये फाइंड आउट करता आहात द्वंद्ववादामध्ये. त्यानंतर आहे लिओपोल्ड व्हॉन रांके. यांच्याबद्दल पण मोस्टली एक्झाम मध्ये क्वेश्चन नाही विचारला जात पण तरी पण आपण इन्फॉर्मेशन बघूयात. हे पण जर्मनचे तत्वज्ञ आहेत. यांचं असं म्हणणं आहे की इतिहास संशोधन करताना ते चिकित्सक पद्धतीने करावं. म्हणजेच काय, मूळ जे दस्तऐवज आहेत किंवा मूळ जे पुरावे आहेत त्याच्या आधारे जी काही माहिती प्राप्त झालेली आहे तीच महत्वाची आहे. त्याच्यावरतीच आपण जास्त भर दिला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यामुळे मूळ दस्तऐवजांचा कसून शोध घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. खरं तर इतिहासामध्ये आपण सत्यापर्यंत पोहोचता येणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची काल्पनिकता नसली पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की इतिहासामध्ये नेहमी सत्यच असलं पाहिजेत गोष्टी. ठीक आहे. सो द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही त्यांची 2 पुस्तकं आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स वरती वर्गसंघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न 2 मार्कांसाठी विचारला जातो. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की समाजामध्ये ना 2 प्रकारचे वर्ग आहेत. एक ज्यांच्याकडे सगळं काही उत्पादनाची साधने आहेत आणि दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे साधनं नाहीत. आणि त्याच्यामुळे काय झालंय की समाजामध्ये समप्रमाणामध्ये लोकांचे वर्गीकरण नाही झालेलं आहे आणि त्यामुळे विषम विभागणी झाल्यामुळे काय होतोय, संघर्ष निर्माण होतोय. म्हणजेच काय, ज्यांच्याकडे सगळं आहे ते नसणाऱ्यांचं शोषण करतायत किंवा त्यांना कमी लेखतायत आणि त्यामुळेच त्यांनी दास कॅपिटल या त्यांच्या ग्रंथामध्ये हा जो वर्गसंघर्ष आहे तर तो मांडलेला आहे.
त्यानंतर आहे ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणाली ही फ्रेंच मधली 20व्या शतकातली एक प्रणाली आहे. तिचं म्हणणं असं आहे की इतिहासामध्ये आपण फक्त ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास न करता किंवा फक्त राजकीय घडामोडी, राजे, नेते यांचा अभ्यास न करता त्यासोबतच तेव्हाचं हवामान कसं होतं, तिथले लोक कसे होते, शेती कशी कशी केली जायची, व्यापाराबद्दलचा पण अभ्यास आपण केला पाहिजे. खरं तर हा अगेन एक वेगळा विचार आहे. व्हॉल्टेयरच्याच सिमिलर असा हा विचार आहे आणि अशा प्रकारची एक नवीन प्रणाली फ्रेंचमध्ये सुरू झाली, जिला आपण ॲनल्स प्रणाली म्हणतो. त्यानंतर आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. आता स्त्रीवादी नावातच आहे की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून लिहिला गेलेला इतिहास. याची सुरुवात झाली सिमोन बोव्हार यांनी सुरुवात केली होती फ्रेंचमध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला जो काही इतिहास लिहिला गेला होता तर तो पुरुषांनी लिहिला असल्यामुळे तो पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिला गेला होता आणि त्यामध्ये स्त्रियांचा कुठेही समावेश केला नव्हता किंवा त्या ठिकाणी स्त्रियांचा म्हणावा तितका स्त्रियांना महत्त्व दिलं नव्हतं आणि त्यामुळे मग स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पण इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्यांच्याशी निगडीत नोकरी असेल, रोजगार आहे, ट्रेड युनियन आहे, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य आहे, या सगळ्यांचा पण त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे आणि म्हणूनच 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र वर्ग आहे समाजामधला असं मानून त्यांच्या दृष्टीने पण इतिहास लिहायला महत्त्व दिलं जाऊ लागलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मायकेल फुको. मायकेल फुको यांना आर्किओलॉजी ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं. तर मायकेल फुको यांचं असं म्हणणं आहे की इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी करण्याची पद्धत खरं तर चुकीची आहे. कालक्रमानुसार जेव्हा आपण मांडणी करतो तेव्हा आपला मेन उद्देश काय असतो की अंतिम सत्यापर्यंत पोहोचायचं. पण खरं तर इतिहास लेखनाचा तो उद्देश नसला पाहिजे किंवा फक्त तोच उद्देश नसला पाहिजे. त्यासोबतच आपण जे स्थित्यंतर घडतायत, कसे बदल घडतायत, नेमकं कशा पद्धतीने गोष्टी बदलत जातायत याच्यावरती पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि खरं तर हाच त्यांचा विचार होता आणि म्हणून त्यांना ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जातं. आणि मग त्यांनी मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या गोष्टींवरती फोकस केला ज्याच्यावरती आधी कोणी लक्ष नव्हतं दिलं. तर अशा पद्धतीने आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारत गेली. जिथे आधी फक्त राजकारण, राजे, नेते यांच्यावरती भर दिला जायचा, तिथे इतिहास लेखनामध्ये सामाजिक जीवन कसं आहे, लोक कशी आहेत, हवामान कसं आहे याच्यावरती पण भर दिला जाऊ लागला. साहित्य, स्थापत्य कला यांसारख्या गोष्टींवरती पण इतिहास लिहिला जाऊ लागला. तर अशा पद्धतीने आपण या पहिल्या पाठाचं एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. यासोबतच तुम्हाला इतर पाठांची पण अशी सिरीज हवी आहे का हे मला नक्की सांगा. जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा, तरच आपण सेकंड व्हिडिओ अपलोड करणार आहोत. सो थँक यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. बाय बाय.